नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी यादव बाराळे, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी, घटक क्रमांक 4 शब्दसंपत्तीवर प्रभुत्व आणि उपघटक आहे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे। तर आज आपण पाहूया एकाच घटकाचे एका शब्दाचे भिन्न अर्थ असलेले। घाट या शब्दाचा पहिला अर्थ आहे नदीच्या पायऱ्या व दुसरा अर्थ आहे डोंगरावरील रस्ता। यानंतर चिरंजीव, चिरंजीव या शब्दाचा पहिला अर्थ आहे मुलगा व दुसरा अर्थ आहे दीर्घायुष्य। त्यानंतर ऋण, ऋण या शब्दाचा पहिला अर्थ आहे कर्ज, दुसरा उपकार, तिसरा वजाबाकीचे चिन्ह। असे तिन्ही अर्थ वेगवेगळ्या रूपामध्ये ऋण या शब्दासाठी वापरले जातात। यानंतर वात, वात या शब्दासाठी वारा, तसेच विकार म्हणजेच आजार आपण त्याला म्हणतो। त्यानंतर दिव्याची वात, अशा प्रकारचे भिन्न अर्थ या शब्दाचे आहेत। यानंतर हार या शब्दासाठी पराभव म्हणजेच हार त्याला म्हणतो, पहिला अर्थ आहे आणि दुसरा अर्थ आहे फुलाचा हार। यानंतरचा शब्द आहे दंड, दंड या शब्दाचा पहिला अर्थ आहे शिक्षा, नंतर काठी, नंतर बाहू। या तिन्हीचाही अर्थ दंडच आहे, पण प्रत्येक वेळेस वेगवेगळा अर्थ या दंडचा होत असतो, वाक्यानुसार ते बदलत असते। जीवन, जीवन याचा पहिला अर्थ आहे आयुष्य व दुसरा अर्थ आहे पाणी। वाक्यानुसार या शब्दाचे वेगवेगळे अर्थ होत असतात। कर, कर या शब्दाचा अर्थ आहे हात, तसेच दुसरा अर्थ आहे किरण, नंतर तिसरा अर्थ आहे सरकारी सारा म्हणजेच आपण त्याला टॅक्स म्हणतो। यानंतर अंतर या शब्दाचा वेगळा अर्थ आहे मन, भेद आणि लांबी। असे वेगवेगळे अर्थ या शब्दाचे होत असतात। यानंतर जलद, जलद या शब्दाचा पहिला अर्थ आहे वेगाने, दुसरा अर्थ आहे ढग। यानंतर सुमन, सुमन या शब्दाचा पहिला अर्थ आहे फूल, दुसरा आहे चांगले मन, तिसरा आहे मुलीचे सुद्धा नाव सुमन असू शकते। अशा प्रकारचे वेगवेगळे अर्थ प्रत्येक शब्दाचे होत असतात। शेष, शेष या शब्दाचा पहिला अर्थ आहे नाग, दुसरा अर्थ आहे शिल्लक असलेले। यानंतर कर्ण, कर्ण या शब्दाचा पहिला अर्थ आहे कान, नंतर कुंतीपुत्र कर्ण, नंतर त्रिकोणातील कर्ण। हे तिन्ही अर्थ वेगवेगळ्या वाक्यामध्ये वेगवेगळ्या त्या ठिकाणी अर्थाने विचारले जातात। कळ, कळ या शब्दाचा पहिला अर्थ आहे वेदना, दुसरा अर्थ आहे भांडण्याचे कारण। यानंतर आपण शब्द पाहूया कृष्ण, कृष्ण या शब्दासाठी काळा हा पहिला अर्थ आहे। पुरुषाचे नाव सुद्धा कृष्ण असे असू शकते, म्हणून हे दोन्ही अर्थ वेगवेगळ्या वाक्यामध्ये वापरले जातात। त्यानंतर वर, वर या शब्दासाठी आशीर्वाद सुद्धा एक अर्थ होतो। त्यानंतर नवरा सुद्धा अर्थ होतो। तळ, तळ या शब्दासाठी बूड आणि दुसरा अर्थ आहे मुक्कामाचे ठिकाण। यानंतर शब्द आहे नाद, नाद या शब्दाचा पहिला अर्थ आहे आवाज आणि दुसरा अर्थ आहे छंद। अर्थ, अर्थ या शब्दाचा अर्थ या शब्दाचा पहिला अर्थ आहे अर्थातून होणारा बोध आणि अर्थाला दुसरा अर्थ आहे पैसा। पैशाला सुद्धा आपण अर्थ म्हणतो। मित्र,
मित्र याला पहिला जो अर्थ आहे स्नेही, दुसरा अर्थ आहे सूर्य. त्यानंतर नग, नग म्हणजेच वस्तू पहिला अर्थ आहे. नग म्हणजेच पर्वत हा दुसरा अर्थ आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ या ठिकाणी एकाच शब्दाचे होत असतात. धन्यवाद.